वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। मुंबईतील हवेचा दर्जा अत्यंत वाईट आहे। हवेचा दर्जा खालावलेला आहे। हवा प्रदूषणात सातत्याने वाढ होताना दिसते आणि नेमक्या याच मुद्द्यावर AQI संदर्भात आज हायकोर्टात सुनावणी सुद्धा होणार आहे। अधिक माहिती घेण्याकरता जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री यांच्याकडे। भाग्यश्री, आजची सुनावणी ही फार महत्त्वाची याकरता कारण गेले अनेक दिवस आपण जर पाहिलं मालाड, बोरिवली, कांदिवली असू दे, अंधेरी परिसर असू दे, मुंबई आणि आसपासचे उपनगर या ठिकाणी दृश्यमानता फार कमी झालेली आहे। धूळ आणि धुरक याचा मुंबईकरांना प्रचंड त्रास होतोय। मुंबईकर पुन्हा एकदा मास्क लावून फिरताना दिसतायत। नक्कीच लाघवी, आपण बघतोय की गेले काही दिवस आपण देखील सातत्याने या बातम्या दाखवतो लोकशाही चॅनलच्या माध्यमातून की कशा पद्धतीने मुंबईतली हवा खराब झाली आहे, AQI कशा पद्धतीने खराब झाला आहे। त्यासाठी महापालिकेने एक समीर नावाचा ॲप दिलेला आहे। त्याच्यावर देखील सर्वसामान्यांना देखील ते ॲप जर डाउनलोड केलं तर आपण बघू शकतो की किती हवामान खालावलेलं आहे। 200च्या वर जर एखाद्या परिसराचं AQI आलं तर ती हवा जी आहे ती अत्यंत वाईट आहे अशी मानलं जातं। माझगाव असेल, बोरिवली असेल, अशा विविध भागामध्ये, वरळीमध्ये, अशा विविध भागामध्ये जी हवा जी आहे ती अत्यंत खराब असल्याचं निष्कर्ष समोर आला आहे। आणि त्याच्यानंतर दिल्लीमधला एकंदरीत जो काही प्रकार लक्षात घेता अशाच पद्धतीचा प्रकार मुंबईत होऊ नये यासाठी न्यायालय देखील एक प्रिकॉशन घेताना पाहायला मिळते। प्रकर्षाने आज त्यांनी तातडीची सुनावणी देखील यावर लावलेली पाहायला मिळते। मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर यांच्या सुनावणी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी जी आहे ती पार पडताना पाहायला मिळणार आहे। आज विशेष म्हणजे काल जी सुनावणी यामध्ये झाली त्यामध्ये त्यांनी एक स्टेटमेंट केलं। खरं तर यामध्ये सरकारी वकिलांनी एक त्यांना स्टेटमेंट दिलं की मुंबईतली हवा का खराब आहे, तर जे इथिओपियाला ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्याचा जो धुळाचा एक लोट होता तो भारतात येणार होता आणि त्यामुळेच गेले 2 दिवस जवळपास मुंबईत देखील त्याचा परिणाम दिसून येतोय आणि हवामान जे आहे ते धुरकट आणि दृश्यमानता कमी झालेली पाहायला मिळते असं एक दावा सरकारी वकिलांकडून करण्यात आला। त्यावर न्यायमूर्तींनी चक्क हे खोटं सबब देऊ नका, हे 2 दिवसापूर्वीची जी घटना आहे, भौगोलिक परिस्थिती जी आहे ती 2 दिवसापूर्वीची आहे, मात्र त्याच्या आधीपासूनच हवा खराब असल्याचं देखील ते न्यायालयांनी त्यांना जाणवून दिलं। आणि आता यापुढे तुम्ही काय उपाययोजना करणार आहात ते पहिले सांगा आणि त्यासाठी आजची जी सुनावणी आहे ती घेणार आहेत। त्यामुळे आजच्या सुनावणीत नेमकं न्यायालय काय म्हणतंय हे बघणं खूप महत्त्वाचं आहे। लागली अगदी भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।